नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, जनरल सर्जन आणि प्रोक्टॉलॉजिस्ट. पाईल्स किंवा मूळव्याध याविषयी आपण व्हिडिओ सिरीज करतोय आणि त्याच्या पुढच्या भागात लेझर सर्जरी किंवा लेझर प्रोसिजर पाईल्ससाठी कशी करतात, काय असतं, त्याचे फायदे काय, याबद्दल आपण चर्चा करणार. आपण मागच्या भागात बघितलं की स्टेपलर ही प्रोसिजर ओपन सर्जरीपेक्षा जरा बरी आहे, पण तिचे कॉम्प्लिकेशन्स पण जास्त आहेत. तर लेझर प्रोसिजर ही गेल्या 8-10 वर्षात खूप पुढे आलेली आहे आणि त्यामध्ये हे एक लेझर मशीन आहे आणि हा एक फायबर असतो ज्याच्यातनं लेझरचा लाईट पुढे कॉन्सन्ट्रेट केला जातो आणि तो जेव्हा आपण आतमध्ये लाईव्ह टिश्यू म्हणजे मांसल भागाला लावतो तिथे तो एनर्जी प्रदान करतो आणि तिथे तो त्या टिश्यूला आकसू देतो. तर पाईल्समध्ये हे वापरलं जातं. हे वापरण्याच्या अगोदर प्रोटेक्टिव्ह गॉगल्स हे घालणं गरजेचं असतं, कारण हा लेझर लाईट डोळ्याला अपायकारक असू शकतो. आपण एका दुर्बिणीच्या साहाय्याने, ज्याच्यातनं आत लाईट फेकते ही दुर्बीण आणि आतला भाग व्यवस्थित दिसू शकतो, दुर्बिणीच्या साहाय्याने त्या पाईल्सचं निरीक्षण करतो आणि त्या निरीक्षणानंतर जे पाईल्सचे मुळं असतात त्या मुळांमध्ये हे लेझर किरण आपण देतो आणि लेझर एनर्जी प्रदान करतो पाईल्सच्या टिश्यूजना. त्याच्यामुळे हळूहळू ते सुकून जातात आणि पेशंट लवकर घरी जातो. दुसऱ्याच दिवशी किंवा त्याच दिवशी घरी जाऊ शकतो, दुसऱ्या दिवसापासून चालू फिरू शकतो. यात काही कापाकाप किंवा टाके वगैरे नसतात, त्याच्यामुळे पेशंट लवकर कामावरही जाऊ शकतो. रक्तस्रावाचे चान्सेस कमी असतात आणि दुखणं अत्यंत कमी असतं. यात नुसतं लेझर वापरलं तर परत होण्याचे प्रकार असायचे, म्हणून हल्ली या लेझर बरोबर सँडविच थेरपी म्हणजे मुळं एका धाग्याने बांधण्याचे पण प्रक्रिया चालू झाली. तर लेझर या प्रकाराची मेन वैशिष्ट्य असे की ते खूप अचूक असतं, त्याच्याने त्रास कमी होतो, आजूबाजूच्या भागाला काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही, पेशंट लवकर बरा होतो. आणि आतापर्यंतच्या आम्ही केलेल्या केसेसमध्ये आमच्या एक लक्षात आलंय की पेशंट खूपच आनंदी असतो आणि आम्ही जेव्हापासून लेझर हे वापरायला लागलोय तेव्हापासून आम्ही निश्चितपणे म्हणू शकतो की वी कॅन टर्न द पाईल्स इनटू स्माइल्स. तर पुढच्या भागात आता आपण बघूया या लेझर पाईल्स किंवा स्टेपलर पाईल्सच्या ऑपरेशन नंतर घेण्याची काळजी काय असते.